दिंडोरी तालुक्यात पोल्ट्री फार्ममध्ये 2 बिबट्यांचा थरार। दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून लखमापूर येथील मोगल वस्तीवर शनिवार 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास भारत दौलत मोगल यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये 2 बिबट्यांनी प्रवेश केला। याबाबत सविस्तर माहिती अशी की शनिवारी मध्यरात्रीच्या 2 वाजेच्या सुमारास मोगल वस्तीवर असलेल्या पोल्ट्री फार्मच्या शेजारी एका झाडावर 2 बिबटे आढळून आले। बिबट्यांनी झाडावरून पोल्ट्री फार्मच्या पत्र्यावर उडी घेतली। सदरील पत्रे सिमेंटचे होते। त्याचवेळी पत्रा तुटल्याने दोन्ही बिबटे थेट पोल्ट्री फार्ममध्ये गेले, परंतु सदरील पोल्ट्री फार्ममध्ये पक्षी नसल्याने सदरील पोल्ट्री मालकाची आर्थिक हानी टळली। परंतु या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली आहे। या संदर्भात मोगल यांनी वनविभागाला कळवले असता संबंधित वनविभागाचे कर्मचारी देखील मध्यरात्री घटनास्थळी उपस्थित झाले होते, परंतु वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे आणि अपुऱ्या उपाययोजनांमुळे सदर बिबट्यांना जेरबंद करण्यात अपयश आल्याचे पोल्ट्री फार्मच्या मालकाने सांगितले। या परिसरामध्ये उसाचे क्षेत्र जास्त असल्याने तसेच नदीकाठचा भाग असल्याने बिबट्यांचा मुक्त संचार बघायला मिळतो। वनविभागाला सांगून देखील या ठिकाणी कुठल्याही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आता तरी वनविभागाला जाग येईल का, असा प्रश्न या निमित्ताने लखमापूर ग्रामपंचायत सदस्य भरत मेसट यांनी उपस्थित केलाय। वनविभागाने या ठिकाणी बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे। काल भारत मोगल यांच्या पोल्ट्रीमध्ये बिबट्या आलाय, तर हा बिबट्या पत्रापूरमध्ये आल्यानंतर किती वाजता आला सरासरी बिबट्या तुमच्या पोल्ट्रीमध्ये? 2-6 वाजता। तुम्ही वन विभाग अधिकाऱ्यांना किती वाजता कळवलं? 2:45 वाजता। आणि ते आले केव्हा? 5 वाजेच्या दरम्यान आले असते। 5 वाजता आले होते का? तर या ठिकाणी वन विभागाला येणं 2 वाजता बिबट्या आल्यानंतर कळवल्यानंतर ते डायरेक्ट 5 वाजता आले। त्याच्यानंतर बिबट्या ज्या मार्गाने पत्रापूरमध्ये आला तिथूनच परत बिबट्या बाहेर गेलाय। तर वन विभागाने याची काळजी घेतली पाहिजे होती। त्यांच्या हलगर्जीपणामुळे आज बिबट्या निघून गेलाय। वन विभागाला जर हेच करायला जमत नसेल तर त्यानं सामान्य जनतेला सांगावा का तुमच्यापर्यंत तुम्ही त्या बिबट्याचा काय निर्णय घ्या, तुम्ही घेऊन टाका। जनता समर्थ आहे निर्णय घेण्यासाठी। हा, आणि तुमचं नुकसान काय काय झालं याच्यामध्ये? आता पत्रे फुटले, पाईपलाईन फुटले आणि भांडे पण फुटले, म्हणजे भरपूर प्रकारे नुकसान केलं आहे। याच्यावर काहीतरी प्रशासन निर्णय घेऊन गरीब शेतकरी याच्यावर काहीतरी भरपाई देऊन टाकावी आणि प्रशासनासुद्धा याच्यावर लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त लावावा। याच्याआधी सुद्धा तुमच्याकडे बिबट्या आला होता कधी? आलाच नाही। कुठं आले तो बिबट्याच्या आधी? घरात आलाच नाही। तुमच्या घरात बिबट्या आला होता का? म्हणजे बिबट्याचं वारंवार येणं नाही, याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे, जेणेकरून अशी काही हानी होऊ नये, काही नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावं। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।